नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरीवरील शेतपंप, ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटरसायकली चोरी करणाऱ्या टोळीला अखेर सिन्नर पोलिसांनी गजाआड केले आहे. सिन्नर बस स्थानक परिसरातून सापळा रचून पोलिसांनी तिघांना अटक केली असून तिघे फरार आहेत. संशयितांकडून 3,17,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी 24 जानेवारी 2026 रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात विहिरी व नदीकाठावरील शेतपंपाच्या इलेक्ट्रिक मोटरी चोरी होण्याच्या घटना वाढल्याने पोलिसांनी गुन्हे शोध पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली होती. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भांबरे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शेतपंप चोरी करणारे संशयित रात्रीच्या वेळी सिन्नर बस स्थानकाच्या परिसरात येणार असल्याचे समजले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने परिसरात सापळा रचून निलेश दत्तू सोनवणे वय 34 ब्राह्मणवाडी तालुका निफाड आणि राहुल विलास गायकवाड दोघे राहणार सोमठाणे तालुका सिन्नर यांना अटक करण्यात आलेली आहे. भरत बाळासाहेब जगताप राहणार खानगाव थर्डी तालुका निफाड, श्रावण सुरेश पिंगळे राहणार नेताळे तालुका निफाड आणि शोएब शेख राहणार ताज दिंडोरी हे फरार आहेत. सिन्नर, निफाड व कोपरगाव तालुक्यात देखील या नागरिकांनी चोऱ्या केल्याचे समजते. नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक.